माग बंद केले तुम्ही 28 नंतर. मी यंदा कंटिन्यू चालू आहे. आपण खाली चालू आहे सांगलीला. तुम्हीच का नियम येऊ लावता भेदभाव होतो. आणि आमचं काय म्हणणं 3 रोटेशन बसाय अडचण काय 26 दिवसाची बसवा की तुम्ही वर्ण 2 मंजुरी आणा पण तुमच्या लेवलवर 3 द्या की मग. वर्ण तरी कशाला दोन साहेबांची लेवलवर म्हणजे काटकर साहेबांना अधिकार आहे. शेतीची गरज आहे. ऐका की काटकर साहेबांना कालवा सल्लागारचे सचिव काटकर साहेब आहेत. त्यांना आम्ही टपाल दिलं होतं 3 रोटेशन द्या. तुमचं पाणी 397 पॉईंट फक्त 20ची गरज आहे आम्हाला 4 ते 12ची. 20 पॉईंट पिण्याचं पाणी तुम्ही ऍडजस्ट करू शकता. 66 किलोमीटरला तुम्ही बिगर सिंचनची पाणीपट्टी वसूल करताय तर 30 पॉईंट तुम्ही पिण्याचं देऊ शकता. 30 जून अखेर 140 3 रोटेशन 26 दिवसाला 26 दिवसाला 140 रोटेशन भरपूर होतं. दोन्ही कॅनल चालू शकते 140 मध्ये 26 दिवस 750 धरली तरी. हे तुम्ही आम्हाला लिखी द्या तुमच्या लेवलवर तर आंदोलन आम्ही मागे घेऊ. 3 रोटेशन असे मी माझ्या लेवलवर तुमचं पाणी ह्याच पाण्याचं ऍडजस्टमेंट आम्ही मागितल्या. आम्ही सेपरेट पाणी मागितलंय का? 5 दिवसाची गॅप ना असे आम्हाला द्या. 26 दिवसात संपले की 5 दिवस गॅप ठेवतो पुन्हा दुसरं सोडतो. असं तुमच्या लेवलवर तुम्ही द्या. हेच पाणी आम्हाला फक्त 3 रोटेशन मध्ये डिवायडेशन करून द्या. साहेबांना नाही साहेब पहिले शिंदे साहेबांना मी सगळं सांगितलं. तुम्ही आम्हाला 4 वेळेचं द्या. सकाळी मला फडके सरकार तुम्ही 4 वेळेचं आम्हाला द्या. असे एवढ्यापर्यंत आम्ही तुम्ही 3 पाण्याचं रोटेशन आम्हाला कागदावर घेऊन द्या. एवढ्याच पाण्यात द्या. तुम्ही वर 2 पाठवा नाही तरी 1 पाठवा शासनाला आम्हाला त्याचं घेतलं नाही. तुम्ही वर्किंग करणार आहे द्या तेवढं आम्ही मग विचार करतो. साहेबांचा सकाळी साहेबांच्या बरोबर सुविष्ट बोलतो. साहेब आमची मागणी तुम्ही 2 रोटेशनचा कालावधी किती 80 दिवस होते आणि तुम्हाला 25-26 दिवसाची 3 रोटेशन मागतो. हा एक भाग आहे. आणि आम्ही तुम्हाला अवास्तव काय मागतोय का? तुम्हाला 27 तारखेला आम्ही पत्र दिलं होतं मार्चला. त्यात आम्ही स्पष्ट शब्द सांगितलं होतं की एप्रिल मे जून अशा आम्हाला 3 आवर्तनं तुम्ही बसवून द्या. त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर चर्चा सुद्धा झाली. आता साहेब आम्हाला मग अशी शंका यायला लागली की तुम्ही एप्रिल मे आणि जून ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला जाहीर प्रकटन कारवा सरकारची बैठक झाल्याशिवाय करता येत नाही असं अगोदर म्हणताय आणि पुन्हा तुम्ही जाहीर प्रकटन करताय ते पेपरला येते. ह्याच्यात आम्हाला साहेब सोडून डिपार्टमेंटवर तो विषय असा आहे की एप्रिल मे जून मध्ये तुम्ही 2 आवर्तन दिल्यानंतर जून मध्ये तुम्ही मग फलटण खांगाळ्याला पाणी राहिलं आमचं तुमच्या नफातनं देणार आहे का किंवा जे काटापूरला देणार आहे का? म्हणजे आमचं पाणी जे आहे ते आम्हाला वेळेत न मिळता ते हाय असं दाबून ठेवायचं साठवून ठेवायचं आणि ते पाणी मग जून महिन्यात बरोबर काय त्याच्या कक्षेत बसून दोन्हीकडे डायव्हर्ट करायचं. तर तसं न करता तुम्ही आमचा पाण्याचा अधिकार जो आहे असा आम्हाला पाणी तुम्ही 3 आवर्तनं द्या आता आणि तसं तुम्ही आम्हाला लिखी द्यावं अशी आमची तुम्हाला विनंती आहे. मी बोलतो आणि मग बोला तुम्ही आता त्यांना सांगा. पाणी आम्ही काही ज्यादा मागत नाही. पाणी तेवढंच मागतोय आम्ही फक्त 3 रोटेशन डिवायडेशन तरच पिकं जगतील तर मग काय. पाणी बचाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष म्हणून 14 वर्ष काम करतो. 27 तारखेला माननीय अध्यक्ष साहेबांचा काटकर साहेबांना आपण निवेदन दिलं होतं की आम्हाला 1 एप्रिलला उन्हाळी हंगामात पाणी पहिले आवर्तन द्यावं आणि त्यावेळेला आपण निवेदन दिलं होतं. या निवेदनामध्ये आपण त्यांना उन्हाळी हंगामासाठी एप्रिल मे आणि जूनमध्ये अशी 3 आवर्तनाची मागणी केली होती. त्यावेळेला काटकर साहेबांनी आम्हाला सांगितलं की उन्हाळ्या हंगामाची मीटिंग झाली नाही. ती मीटिंग झाल्याशिवाय मला पाणी सोडता येत नाही आणि कारवा सल्लागारची मीटिंगचं मी वरिष्ठांना विचारतो आणि तुम्हाला तातडीने कळवतो. परंतु 5 तारखेपर्यंत आम्ही वाट बघितली. 2 दिवस वाट बघितली. 2 दिवस वाट बघितल्यानंतर त्यांची कुठलीच हालचाल झाली नाही. त्यानंतर 2 तारखेला म्हणजे 2 एप्रिलला आम्ही त्यांना पुन्हा निवेदन दिलं की कारवा सल्लागारची मीटिंग तुम्हाला केव्हा घ्यायची तेव्हा घ्या पण आम्हाला जर 5 तारखेला पाणी दिलं नाही तुम्ही तर आम्ही सोमवारी 6 तारखेला आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत. अजून त्यांची काही हालचाल चालू नसल्यामुळे आम्ही आज कारवा सल्लागार आपली तुमच्या काटकर साहेबांच्या ऑफिस समोर आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. ज्या वेळेला काटकर साहेबांच्या बरोबर आमची चर्चा झाली 27 तारखेला त्यावेळेला काटकर साहेबांनी आम्हाला सांगितलं की कारवा सल्लागारची मीटिंग झाल्याशिवाय तुम्हाला पाणी देता येईल
वास्तविक पाहता राज्य सरकारनं कारवा सल्लागारची मीटिंग न होता सुद्धा त्यांना पाणी सोडण्याचे अधिकार दिलेले आणि त्या अधिकाराचा वापर करून त्यांनी पाणी सोडणं गरजेचं होतं. असं असताना आम्ही 2 तारखेला ज्यावेळेला निवेदन घेऊन आलो त्यावेळेला ते असं म्हणतात की कारवा सल्लागारची मीटिंग न होता पाणी सोडता येत नाही. आणि 3 तारखेला जाहीर प्रकटन आम्हाला पेपरला बघायला मिळालं आणि त्या पेपरमध्ये आमच्या डाव्यासाठी फक्त 2च आवर्तनं दिली गेलेली आहेत आणि ह्या 2 आवर्तनामध्ये आमचं नुकसान होणार आहे. 2 आवर्तनामध्ये 12 दिवसाचा गॅप दिला आहे. आमचं म्हणणं एप्रिलमध्ये एक, मेमध्ये एक आणि जूनमध्ये असं 3 आवर्तनं दिली पाहिजेत आणि दोन्ही आवर्तनामध्ये फक्त 5 दिवसाचा गॅप ठेवला पाहिजे. ही एक आमची प्रमुख मागणी आहे. आणि काटकर साहेबांना ज्या वेळेला मी त्यांच्याबरोबर आम्ही सर्व CR पाटील साहेब आमचे अध्यक्ष, नंदकुमार पाटील सचिव होते, सगळे आमच्या संघटनेतले पदाधिकारी होते. तेव्हा काटकर साहेबांनी आम्हाला एक मुद्दा उपस्थित केला की म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय जलसंपदा मंत्री यांनी आम्हाला मिटिंग घेऊन असं सांगितले की जूनमध्ये पाऊस थोडा पडायला लेट होणार आहे, त्यामुळं यंदा आपण पाणी कपात करणार आहोत. मग त्यावेळेला काटकर साहेबांना मी असं विचारलं की तुम्ही आमच्या धोमच्या धरणातनं मार्चमध्ये झेकाटा उपसा सिंचन योजनेसाठी जे पाणी सोडलं आणि धोंबलकवड फलटण खंडाळ्याला मार्च महिन्यात पाणी सोडलं दोन्ही त्या कॅनालला. मग त्या फलटण खंडाळ्यासाठी किंवा मानखटावला जे झेकाटा उपसा सिंचन योजना या योजनेसाठी जे तुम्ही पाणी सोडलं या योजनेला तुम्ही पाणी कपात का केलं नाही. आणि वास्तविक पाहता 14 ऑक्टोबर नंतर आम्ही धोमच्या धरणातनं झेकाटा उपसा सिंचन योजनेला पाणी आम्ही देणं बंधनकारक नसताना सुद्धा 0.53 पाणी झेकाटा उपसा सिंचन योजनेला दिलं आणि MWRच्या नियमानुसार दोंबलकवडीच्या दोंबलकवडी आमच्या धोमच्या धरणातनं फलटण खंडाळ्यासाठी 28 फेब्रुवारीनंतरच पाणी देणं बंधनकारक आहे. तरी सुद्धा मार्च अख्खा महिना चालू ठेवलं होतं पाणी. मग ह्या फलटण खंडाळा आणि मानखटावसाठी हा नियम नाही का. दुसरी गोष्ट आता सध्या परिस्थितीला उन्हाळी हंगामात कनेर कॅनल चालू आहे, दुसरे कॅनल चालू आहेत जिल्ह्यातले आणि आमच्या कॅनलसाठी मात्र कारवा सल्लागारची मीटिंग पाहिजे तुम्हाला उन्हाळी हंगामातली आणि त्या कॅनलला मात्र तुम्हाला उन्हाळी हंगामाची परमिशन नाही, काय नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगावासा वाटतो की आम्हाला पाणी तुम्हाला द्यायचं म्हणलं की तुम्ही कारवा सल्लागारची मीटिंग पाहिजे म्हणताय, कारवा सल्लागारची मीटिंग नाही असं तुम्ही सांगताय. मात्र तुम्ही झेकाटा उपसा सिंचन योजनेला कृष्णा नदी पात्रात पाणी सोडलं, ऐन उन्हाळ्यात मार्चमध्ये फलटण खंडाळ्याला पाणी सोडलं, ह्यांना तुम्ही कारवा सल्लागारची मीटिंगचं काहीही कारण दावत नाही. आणि हे कारण आम्हाला तुमच्या लाभक्षेत्रातील Y17 जावली कोरेगावच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही कायमस्वरूपी देत आहे आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी आणि हे पाणी आम्हाला 3 रोटेशन मिळण्यासाठी आज आम्ही माननीय अधीक्षक अभियंता काटकर साहेबांच्या दालनासमोर उपोषणाला बसलो. आता आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला एप्रिल, मे आणि जून हे 3 रोटेशन आवर्तन आम्हाला त्यांनी द्यावी. खोलीत